एक अद्भुत शक्ती सतत मला मार्ग दाखवित आहे. या जगाच्या पाठीवर अशक्य असं मला काहीच नाही. ज्या ज्या गोष्टी मी मनाशी ठरवतो त्या सहज सुंदरतेने साकारल्या जात असतात. नकारात्मक विचारांचा प्रभाव पूर्णपणे निघून जाऊ लागलेला आहे माझ्या शरीरातून, माझ्या अंतर्मस्तिष्कातून. केवळ आशावादी विचारच माझ्या मनावर संस्कार करीत आहेत. खूप हलकं आणि शांत वाटू लागलेलं आहे. शरीर सुन्न होऊ लागलेलं आहे. डोळे बंद आहेत. मन शांत आहे. एकाग्र वेगळं तेज माझ्यामध्ये नकळतपणे साकारलं जात आहे. आज माझ्या जीवनाची नवी सुरुवात आहे. चांगल्या चांगल्या गोष्टी आपोआप माझ्या जीवनात आकर्षल्या जात आहेत. शरीर अधिक सुन्न होऊ लागलेलं आहे. 10, 9, 8, 7 अंतर्मनाच्या खोल अवस्थेत मी प्रवेश करत आहे. 6, 5, 4, 3, 2 आणि 1. आतापर्यंत जीवनात ताण येऊन गेला तो पूर्णपणे निघून जात आहे शरीरातून. शरीर अधिक हलकं जाणवू लागलेलं आहे. सुन्न होऊ लागलेलं आहे. एक अद्भुत शक्ती सतत मला मार्ग दाखवित आहे. आज माझ्या जीवनाची ही नवी सुरुवात आहे. अंतर्मनावर होणारा संस्कार अधिक खोल मुरत आहे. पूर्णपणे रिलॅक्स्ड होत आहे मी. केवळ याच अस्तित्वाची जाणीव, दुसऱ्या कुठल्याच संवेदना नाही. मन पूर्णपणे एकाग्रित. जीवनातलं लक्ष्य पूर्णपणे नजरेसमोर. आणि अंतरंगातून जागृत होणारा एक धीमा प्रवाह, जो एक जबरदस्त उत्साही भावनांचं तेज निर्माण करत आहे माझ्यामध्ये. मला विश्वास आहे की आज माझ्या जीवनाची ही नवी सुरुवात आहे. एक उत्तुंग व्यक्तिमत्व माझ्यातून मी साकारत आहे. या जगाच्या पाठीवरल्या या प्रवाहात, या वातावरणात आणि या कालात, ज्याला आधुनिक प्रगतीचं युग म्हटलं जातं, त्या युगामध्ये एक जबरदस्त असं प्रभावी व्यक्तिमत्व माझ्याकडून मी साकारत आहे. आणि त्याचं रहस्य माझ्या शांततेत, माझ्या मनाच्या शांततेत, माझ्या भावनांच्या नियंत्रणात आणि माझ्या प्रसन्न वावरण्यात आहे. हे स्पष्ट जाणीव अंतर्मनात खोल मुरलेली आहे. चांगल्या विचारांचा एक जबरदस्त प्रवाह सहजतेनं माझ्या अंतर्मनाला स्पर्शून जाऊ लागलेला आहे. आणि केवळ चांगल्याच गोष्टींचा ध्यास सतत मनाला असतो. माझ्या आतलाच आवाज माझ्याशी बोलू लागतो.
मला चांगल्या चांगल्या गोष्टी सांगू लागतो माझ्यातल्या त्या चांगल्या माणसाला. माझ्या त्या सकारात्मक प्रवृत्तीला मी अधिकाधिक जिवंत करू लागतो आणि ती नकारात्मक प्रवृत्ती पूर्णपणे निघून जात असते. शरीरामध्ये विशिष्ट गतीनं कंपन होऊ लागलेली आहेत. अंतर्मनात तोच कंपनांचा प्रवाह अधिक धीम्या गतीनं होताना जाणवतो आहे. बीटा मधून अल्फा, अल्फा मधून जवळजवळ थीटा आणि सहजच डेल्टा जवळ घेऊन जाणारा. माझ्या मनावर मी विजय मिळवलेला आहे. माझ्या मनाला नियंत्रित करण्याचे 37 प्रयास माझ्याकडून होत आहेत. माझ्या विचारांवर माझं नियंत्रण आहे आणि योग्य सकारात्मक विचारांना प्रत्येक क्षणाला माझ्या अंतर्मस्तिष्कात मी चालना देत असतो. या क्षणाला, होय या क्षणाला मी अत्यंत महत्वाचं ठरवत असतो. त्यामुळेच या क्षणातला आनंद उपभोगण्याचा सततचा माझा प्रयत्न असतो. येणाऱ्या काळातला आनंद, येणाऱ्या काळातलं सुख, येणाऱ्या काळातलं यश याचा पोकळ हव्यास मला नसतो. तर या क्षणाला मी यशस्वी आहे, याच क्षणाला मी आनंदी आहे आणि याच क्षणाला मी जिवंत आहे ही जाणीव मला प्रत्येक क्षणाला जाणवत असते. मी या जगाच्या पाठीवरील एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व, हे संपूर्ण ब्रह्मांड, हे संपूर्ण जग, इथल्या हालचाली केवळ माझ्यासाठी चाललेल्या आहेत. मी या व्यासपीठावरचा प्रमुख भूमिका धारण केलेला असा आगळा वेगळा माणूस आहे. माझ्यातील विचार प्रगल्भता, माझ्यातील जिवंतपणा आणि माझ्यातील कल्पकता मला योग्य ती आसमंतात भरात घेण्याची ताकद निर्माण करत आहे. हे आकाश माझ्यासाठी मर्यादा असते. त्यामुळे गौतुंग ध्येयाच्या मागे मी लागलेला असतो. मला विश्वास आहे, मला विश्वास आहे, मला विश्वास आहे. संपूर्ण अंतर्मनाच्या प्रवाहात मी स्वतःला झोकून दिलेला आहे. प्रत्येक क्षणाला माझ्यातून एक चांगला माणूस घडताना मी स्वतः पाहतोय आणि ते आगळं वेगळं तेज संपूर्ण जगाला अधिक सुस्पष्टपणे दिसू लागलंय. होय, माझ्यासारखा चालणारा, माझ्यासारखा बोलणारा, माझ्यासारखा दिसणारा आणि विचार करू शकणारा मनुष्य या जगाच्या पाठीवर दुसरा कोणीच नाही. अहंभाव नव्हे, ही अंतर्मनातली एक सुस्पष्ट जाणीव आहे जी मला अधिक प्रगल्भ करत असते, सर्वार्थाने अधिक उद्धृत करत असते. प्रत्येक क्षणाला माझ्यातील आंतरिक शक्तीचा विकास होत असतो आणि महत्वाचे म्हणजे मी माझ्या ध्येयाच्या दिशेनं सहज सुंदर अशी वाटचाल करत असतो. एक अद्भुत शक्ती, होय एक अद्भुत शक्ती सतत मला मार्ग दाखवित आहे. या क्षणाला त्याची जाणीव मला होते.
आतापर्यंत इतका जिवंतपणा मी जीवनात कधीच उपभोगला नव्हता. आतापर्यंत बाह्य जगात मी निरर्थक अडकून पडलेलो होतो, पण या क्षणाला माझ्या अंतर्हृदयात, माझ्या अंतर्विश्वात डोकावण्याचा हा प्रयत्न मला संपूर्ण ब्रह्मांडाच्या खोलीचे दर्शन घडवत आहे, त्याच्या व्यापकतेचं दर्शन घडवत आहे. आणि माझ्यातला जिवंतपणा अधिक 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 बहरून आलेला आहे, खोलू लागलेला आहे. संपूर्ण शरीरातील ताण निघून जाऊ लागलेला आहे. संपूर्ण शरीरातील शीण निघून जाऊ लागलेला आहे. ज्या यातना, जे दुःख, त्या कठोर परिश्रमातून निर्माण झालेला शील अगदी सहज सुंदरतेनं निघून जाऊ लागलेला आहे. आणि एक जबरदस्त उत्साह, आनंदाच्या लहरी, एक जिवंतपणा माझ्यात क्षणाक्षणाला उमलू लागल्याची भावना जागृत झालेली आहे. ती अद्भुत शक्ती माझ्यात, ती विद्युत चुंबकीय शक्ती निर्माण करत आहे. आज माझ्या जीवनाची ही नवी सुरुवात आहे. एक नवीन तेज माझ्यामध्ये साकारलं जात आहे आणि त्या शिखरावर विराजित झालेलं माझं एक स्वतःचं अस्तित्व दोन्ही हात फैलावून आसमंताकडे पाहताना मला दिसतंय. माझा स्वतःवर पूर्ण विश्वास आहे. चांगल्या चांगल्या गोष्टींचा प्रभाव माझ्या अंतर्मनावर, अंतर्मस्तिष्कावर सहज सुंदरतेनं होत असतो. चांगली माणसं, चांगले विचार, चांगले प्रसंग जीवनात आपोआप घडून जात असतात. उत्कृष्टता, उत्तमता, चांगुलपणा, मोठी आकांक्षा, मोठे लक्ष, आपलेपणा आणि माणुसकी यांचा सततचा ध्यास मला असतो. मी या जगाच्या पाठीवरील एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व आहे. आज माझ्या जीवनाची ही नवी सुरुवात आहे. माझा स्वतःवर पूर्ण पूर्ण विश्वास आहे. मी सर्वार्थाने श्रीमंत असं व्यक्तिमत्व आहे. चांगल्या संपन्न गोष्टी, श्रीमंतीच्या गोष्टी मला आकर्षून घेत असतात आणि माझ्याकडे सहजतेने आकर्षल्या जात असतात. चांगले विचार, अधिक संपन्नता, चांगली माणसं, चांगल्या गोष्टी आणि चांगले प्रसंग मला अधिक अधिक समृद्ध करत असतात. ज्या ज्या गोष्टीत मी हात घालतो त्यात मला निश्चित यश मिळतं. मी एक आशावादी व्यक्तिमत्व आहे. जगाच्या पाठीवरल्या केवळ चांगल्याच गोष्टींचा ध्यास मला असतो. चांगल्याच गोष्टी मी पाहत असतो आणि जे जे चांगलं आहे त्या दिशेनंच माझं लक्ष असतं, माझी नजर असते, माझं मन असतं.
होय, मी सर्वार्थाने श्रीमंत आहे. ज्या ज्या गोष्टी मी मनाशी ठरवतो त्या सहज सुंदरतेनं साकारल्या जातात. चमत्कारांची मी नित्य अपेक्षा करत असतो आणि रोजच्या रोज असंख्य चमत्कार माझ्या जीवनात घडतात. मला विश्वास आहे, मला विश्वास आहे, मला विश्वास आहे. रोजचा दिवस माझ्यासाठी महत्त्वपूर्ण असतो आणि चालू क्षणात मी अधिकाधिक जिवंतपणा निर्माण करत असतो. चालू क्षणातील जीवनाचा आणि जिवंतपणाचा मी सदोदित आस्वाद घेत असतो. अहम ब्रह्मास्मी, तत्त्वमसि. अहम ब्रह्मास्मी. आज माझ्या जीवनाची ही नवी सुरुवात आहे. एक अद्भुत शक्ती सतत मला मार्ग दाखवित आहे आणि मी माझं प्रत्येक पाऊल माझ्या ध्येयाच्याच दिशेनं टाकत असतो. माझी ध्येय अगदी सहज सुंदरतेनं साकारली जात असतात आणि त्यामध्ये लोकांचं, माझ्या आपतेष्टांचं, माझ्या जवळच्यांचं सहकार्य मला मिळत असतं. मी प्रेममय आहे. जगाला प्रेम अर्पावे ही जाणीव माझ्या मनात मी खोल मुरवलेली आहे आणि विश्वबंधुत्व मला प्रिय आहे. प्रत्येकाशी माझे सलोख्याचे संबंध असतात, जिव्हाळ्याचे संबंध असतात. माझ्यातील उत्तुंगता, उत्कृष्टता, उत्तमता अधिकाधिक विकसित होत आहे आणि तीच माझ्यातील विद्युत चुंबकीय शक्ती अधिक तेजोमय, अधिक प्रखर, अधिक गतिशील करत असते. त्यामुळेच माझ्यातील आकर्षण शक्ती अधिक अधिक विकसित होताना मला जाणवत आहे. रोजच्या रोज चमत्कारिकरित्या चांगले चांगले प्रसंग माझ्या जीवनात घडत जातात. या आधुनिक युगात माझ्या मनाचा निग्रह मी सहज सुंदरतेनं साकारत असतो आणि त्या मनावरील विजयामुळेच या युगातील विजय माझ्यासाठी सहज शक्य असतो. आज माझ्या जीवनाची ही नवी सुरुवात आहे. माझ्या उरलेल्या आयुष्याचा हा पहिला दिवस आहे. अधिक शांत, अधिक सुंदर स्वतःला होत्या. विविध रंगांचे तरंग तुमच्या सभोवताली पहा आणि तुमचं भौतिक शरीर देखील अधिक अधिक रंगबहारमय झालेला आहे. संपूर्ण अंतर शरीरामध्ये गुलाबी चमचमणारा प्रकाश, शरीराच्या छिद्रांमधून जाणवणारा सफेद पांढरा शुभ्र असा प्रकाश जो तुमचा औरा आहे. शरीराभोवतीचं ते सुरक्षा कवच आहे आणि संपूर्ण अंतरिक्षात फैलावलेला तो हिरवा मळकट प्रकाश अधिक खोल मी अंतर्मनाच्या अवस्थेत प्रवेश करून ही आंतरिक शक्ती, ही आकर्षण शक्ती घडत करतोय. माझ्या विचारांचं तेज अधिकाधिक वाढवत आहे. चांगले चांगले विचार अधिक अधिक मनात येत राहिल्यामुळे त्यांच्या जोडीचे त्याच्याही पेक्षा अधिक सुंदर आणि प्रगल्भ विचार
माझ्याकडे आपोआप आकर्षित झाले. माझे उंच विचार माझ्या जीवनाला एक वेगळी उंची देत आहेत. होय, माझा स्वतःवर पूर्ण विश्वास आहे. या जगातील निसर्ग नियमांचं मी योग्य ते पालन करतो आणि त्यांच्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे मलाच लगावला जाणारा ठोसा मला चांगल्या परिचयाचा आहे. त्यामुळे पुन्हा पुन्हा त्याच चुका करणं मला आवडत नाही. म्हणूनच माझ्यामध्ये चांगल्या चांगल्या सवयी मी सडवलेल्या आहेत आणि जितक्या वाईट भावना, वाईट कृत्य आणि वाईट संगत माझ्या जीवनात मोहजाल निर्माण करत असतात, त्यांना मी सक्षमपणे, अधिक धीटपणे सामोरे जाऊन धुडकावून लावत असतो. आणि केवळ चांगलीच संगत, चांगलीच कृत्य, मनातील चांगल्याच भावना आणि मनाच्या गाभ्यात चांगल्याच विचारांना आणि उत्तुंग ध्येयांना स्थान माझ्यासाठी महत्त्वपूर्ण असतं. आज घेतलेले परिश्रम येणाऱ्या काळामध्ये चांगले फळ माझ्यासाठी घेऊन येत असतात आणि निसर्गाचं बूमरँग मला चांगल्याच परिचयाचा आहे. म्हणूनच गिव्ह द वर्ल्ड द बेस्ट यू हॅव अँड द बेस्ट विल कम टू यू. केवळ चांगलं तेच मी जगाला देत असतो आणि आपोआप माझ्याकडे चांगल्या चांगल्या गोष्टी येत असतात. जे पेरलं जातं तेच उगवत असतं. मला विश्वास आहे, मला विश्वास आहे, मला विश्वास आहे. अधिक खोल अंतर्मनाच्या अवस्थेत मी प्रवेश केलेला आहे. 10, 9, 8, 7, 6, 5. शरीर अधिक सुन्न होऊ लागलेलं आहे. 4, 3. असून नसल्या समान जाणवत आहे. 2, 1. हलके हलके तरंग शरीरातून घोडदौड करू लागलेले आहेत. कसलीशी जाणीव होत आहे. अंतर्मनात खोल विचार मुरलेले आहेत. माझ्या आकर्षण शक्तीबरोबर माझा विश्वास अधिक दृढ होऊ लागलेला आहे. जितका तो विश्वास अधिक दृढ होत जातो त्याचं रूपांतर श्रद्धेत होत जातं आणि श्रद्धेचं ते सामर्थ्य मला चांगल्याच परिचयाचं आहे. माझा स्वतःवर पूर्ण विश्वास आहे. या जगाच्या पाठीवरील मी एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व आहे. मला विश्वास आहे, मला विश्वास आहे, मला विश्वास आहे. माझं जे ध्येय आहे, माझं जे लक्ष्य आहे ते प्रत्यक्ष रूपी साकारलेलंच आहे असं सुस्पष्ट चित्र मी नजरेसमोर पाहतोय आणि खोल 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 अंतर्मनावर ते अधिक बिंबवतोय. त्याच्यामध्ये योग्य भावनांचं मिश्रण केलं जातं. मला विश्वास आहे, मला विश्वास आहे, मला विश्वास आहे. त्या चित्रांमध्ये जितका जिवंतपणा निर्माण करता येईल तेवढा निर्माण करा. एक जबरदस्त जाणीव या क्षणाला मला स्वतःबद्दल होते. मला खूप हलकं वाटतंय, खूप शांत वाटतंय, खूप रिलॅक्स वाटतंय. चित्रांमध्ये जितकी विविधता निर्माण करता येईल तितकी विविधता निर्माण करा. चित्रामध्ये जितका जिवंतपणा बहरवता येईल तितका जिवंतपणा बहरवा. मानसचित्र पाहण्याची ही सवय म्हणजे निसर्गाला आपल्या माध्यमातून अद्भुत काहीतरी साकारायचं आहे.
आणि म्हणूनच निसर्गाने दिलेले हे एक प्रकारचे वरदानच आहे. सुयोग्य स्वयंसूचना आणि ध्येया संदर्भातली मानसचित्रे. मला विश्वास आहे, मला विश्वास आहे, मला विश्वास आहे. आज माझ्या जीवनाची ही नवी सुरुवात आहे. चित्र पाहत असताना तो उत्साह, तो जिवंतपणा जितका अंतर्मनात व्यक्त करता येईल, जितकं त्या चित्रांमध्ये समरस होता येईल, संपूर्ण स्वतःचं अस्तित्व विसरून त्या चित्रांमध्ये हरवून जाण्याचा प्रयत्न करा आणि त्याला परिपूर्ण विश्वासाची जोड द्या. अगदी सहजतेने मी माझ्या आयुष्यातलं ध्येय साकारत असतो. अनेक वेळा काही ध्येय मला मिळत नाहीत, प्राप्त होत नाही, तरीही मी नाउमेद होत नाही. निसर्गाला त्याच्या बदल्यात मला काहीतरी तेवढ्याच तोडीचं किंवा त्याच्याही पेक्षा मोठं असं काहीतरी द्यायचं असतं. या जाणीवेतूनच मी समाधान अंतरंगात जागृत करतो आणि त्या समाधानातूनच एक नवीन ध्येय साकारलं जात असतं. माझी श्रद्धा अपरंपार आहे आणि मी संयमशील चिकाटी धारण केलेला व्यक्तिमत्व आहे. सब्र माझ्यासाठी अनमोल आहे. चित्र अधिक खोल मुरलेल्या अंतर्मनावर संस्कारलं गेलेलं आहे आणि एक वेगळा जिवंतपणा माझ्यात साकारल्याची जाणीव मला होत आहे. मला विश्वास आहे, मला विश्वास आहे, मला विश्वास आहे. आतापर्यंत जेवढे संस्कार तुमच्या अंतर्मनावर झालेले आहेत ते खोल 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 मुरलेले आहेत तुमच्या अंतर्मस्तिष्कात आणि लवकरच ते क्रियाशील होणार आहेत. आपोआप चांगले प्रसंग तुमच्या जीवनात घडू लागलेले आहेत. ही जाणीव या क्षणालाच तुमच्यामध्ये निर्माण होऊ लागलेली आहे आणि एक आगळं वेगळं तेज या क्षणाला माझ्यातून साकारलं गेल्याची जाणीव अधिक सुस्पष्ट होते. मला विश्वास आहे, मला विश्वास आहे, मला विश्वास आहे. माझी आकर्षण शक्ती अधिक प्रबळ होऊ लागलेली आहे. शरीर संपूर्णपणे शांत झालेलं आहे आणि अंतर्मनाच्या खोल अवस्थेत असतानाच मी हळूहळू बाहेर पडू लागलेलो आहे. 1 2 3 4 आणि 5. मला विश्वास आहे, मला विश्वास आहे, मला विश्वास आहे. एक अद्भुत शक्ती सतत मला मार्ग दाखवित आहे. अहम ब्रह्मास्मी.